रमाबाई आंबेडकर नगरातील ती काळी सकाळ आजही इतिहासाला अस्वस्थ करते. 11 जुलै 1997 मुंबईमध्ये अशी घटना घडली जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. 11 जुलै हा दिवस आजही अनेकांच्या स्मरणात का आहे? घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे आढळताच नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आणि नागरिकांनी निषेध आंदोलन सुरू केले. परिस्थिती पूर्ण तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केले आणि या गोळीबारामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. नंतर या घटनेची चौकशी झाली आणि संबंधित शासकीय यंत्रणेला दोषी ठरविण्यात आले. पण या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले, ते न्याय, समानता आणि मानवी हक्काबद्दलचे. ही घटना फक्त एक घटनाच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अध्याय आहे. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी आणि महत्त्वाची घटना म्हणून स्मरणात आहे. इतिहास जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. माता रमाई नगर, गोळीबारातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय भीम. रमाबाई आंबेडकर नगरातील ती काळी सकाळ आजही इतिहासाला अस्वस्थ करते. 11 जुलै 1997 मुंबईमध्ये अशी घटना घडली जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. 11 जुलै हा दिवस आजही अनेकांच्या स्मरणात का आहे? घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे आढळताच नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आणि नागरिकांनी निषेध आंदोलन सुरू केले. परिस्थिती पूर्ण तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केले आणि या गोळीबारामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. नंतर या घटनेची चौकशी झाली आणि संबंधित शासकीय यंत्रणेला दोषी ठरविण्यात आले. पण या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले, ते न्याय, समानता आणि मानवी हक्काबद्दलचे. ही घटना फक्त एक घटनाच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अध्याय आहे. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी आणि महत्त्वाची घटना म्हणून स्मरणात आहे. इतिहास जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. माता रमाई नगर, गोळीबारातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय भीम.